अंबरनाथमध्ये खासगी जागेच्या वादातून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी संतोष शिंदे यांना मारहाण केली। त्यानंतर पोलीस तक्रार करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले असता तिथं असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिर्केंच्या गाडीची तोडफोड केली। विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारातच ही घटना घडल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आणि माझी गाडी पूर्ण फोडून टाकली पोलिसांच्या समोर। पोलीस असताना पोलिसांनी मदत नाही केली। पोलिसांनी मदत केली असती तर आमचा हल्ला झाला नसता, पण पोलिसांनी अजिबात आतमध्ये गेले पण पोलिसांनी कोणी मदत नाही केली। भाजपच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह 9 जणांच्या विरोधात दरोडा, विनयभंग, मारहाण, धमकी, दंगल आणि अॅट्रॉसिटी यांसारख्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली आहे। शैलेश शिर्के यांना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। काय सांगाल? ये अंधा कानून है, ये अंधा कानून है। सत्तेवाल्यांचा माद आहे, सत्तेवाल्यांचा माद, हे अंधा कानून आहे। या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पोलीस ठाण्याच्या आवारातच मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती। यावर अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला। हायकोर्टाची ऑर्डर असताना देखील तो गाळा त्या मराठी कुटुंबाला मिळत नव्हता। याची माहिती घेण्यासाठी किंवा विचारणा करण्यासाठी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तिथे गेले होते। त्यावेळेला तिथे त्यांनी काही तृतीयपंथी आणि भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते बोलवले होते। अचानक यांनी तिथे गेल्याच्या नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि दोघांमध्येही तशाच प्रकारची मारामारी झाली। हा विषय त्यानंतर पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर इथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिजित करंजवेकर हे तिथे आले आणि त्यांनी तिथे पुन्हा शैलेश शिर्केशी वाद करायला सुरू केला। त्याच्यानंतर तुम्ही जर शैलेश शिर्केची गाडी बघाल तर ती अशा प्रकारे फोडण्यात आलेली आहे की दंगलीचं स्वरूप तिथे झालं होतं। तर मला असं वाटतं की हे जर प्रसंग घडला तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय। सो ज्या वेळेला ही गाडी फुटत होती पोलिसांसमोर त्याच वेळेला खरं तर पोलिसांनी त्यांना अटक करायला हवी होती, पण तिथे त्यांना पळून जाण्यास मदत कोणी केली हे देखील पाहावं लागेल। खासगी जागेच्या वादातून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 10 जणांवर गुन्हे दाखल केलेत। मात्र शिवाजीनगर पोलिसांच्या समोरच मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यावर हल्ला करून गाडीची तोडफोड करणाऱ्या भाजपच्या एकही कार्यकर्त्यावर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे पोलीस भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। किरण सासे, न्यूज अपडेट, अंबरनाथ।